विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला युनिट हे टॉपिक आपल्याला घ्यायचं आहे। युनिट हे टॉपिक जे आहे हे फर्स्ट इयरच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ॲज पर सिलेबस कंपल्सरी आहे। युनिट म्हणजे काय, जसं आपण नाव ऐकलंय MKS सिस्टीम, CGS सिस्टीम, SI सिस्टीम आणि जे काही आपण मोजमाप करतो दैनंदिन जीवनामध्ये त्या मोजमापाचं कन्व्हर्शन आपल्याला करता आलं पाहिजे, याकरता या चॅप्टरचं महत्त्व आहे। याच्यामध्ये काही उदाहरण मी या ठिकाणी घेतलेले आहे। तर उदाहरण घेण्यापूर्वी या ठिकाणी उदाहरण घेतलंय फिल इन द ब्लँक्स। याच्यातला पहिला प्रॉब्लेम घेतलाय 10 इंच इक्वल्स टू mm म्हणजे काय, 10 इंचाचे मिलीमीटर मध्ये कन्व्हर्शन करा। तर जेव्हा इंचाचं मिलीमीटर मध्ये जेव्हा आपण कन्व्हर्शन करतो, रूपांतर करतो, तेव्हा आपल्याला सूत्र पाहावं लागतं। जे सूत्र दिलेलं आहे 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर म्हणजेच 25.4 मिलीमीटर हे सूत्र आहे, फॉर्म्युला आहे। या सूत्रानुसार जर विचार केला 1 इंचाचे 2.54 सेंटीमीटर आणि 25.4 मिलीमीटर या दृष्टीने विचार केला तर 10 इंचाचे 10 गुणिला 25.4 म्हणजे 25.4 गुणिला 10 2540 इकडे एक स्थळ सुटलं, इथे एक पॉईंट या ठिकाणी पॉईंट आला म्हणजे 254 मिलीमीटर। या ठिकाणी आपण इंचाचं मिलीमीटर मध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे। दुसरा प्रॉब्लेम आपल्याला जर पाहायचा असेल, कन्वर्ट गॅलन इंटू लिटर म्हणजे गॅलनचे लिटर मध्ये रूपांतर करा। 1 गॅलन म्हणजे 4.546 लिटर हे सूत्र आहे। 1 गॅलन बरोबर 4.546 लिटर आहे, म्हणून 5 गॅलनचे 5 गुणिला 4.546 ह्या दोघांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन केलं तर हे ते 22.73 लिटर हे आपण या 5 गॅलनचं कन्व्हर्शन लिटर मध्ये केलेलं आहे। तिसरं उदाहरण जर घ्यायचं झालं, किलोमीटरचे मैल मध्ये कन्व्हर्शन करणे। किलोमीटर कन्वर्ट इनटू माईल। प्रॉब्लेम कसा आहे, 4000 किलोमीटर कन्वर्ट इनटू माईल। फॉर्म्युला कुठला आहे, 1 किलोमीटर म्हणजे 0.622 माईल म्हणजे 4000 किलोमीटरचं काय होईल, 4000 इंटू 0.622 आता दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे हे ते 2488 माईल हे याचं उत्तर झालं। नंतर या चौथ्या भागामध्ये मी काही महत्वाचे सूत्र घेतले आहे। मिसलेनियस युनिट, हे मिसलेनियस युनिटचे काही कन्व्हर्शन दिलेले आहेत, जसं 1 HP इक्वल्स टू 746 वॅट, 0.746 किलोवॅट हे सुद्धा महत्वाचं सूत्र आहे। या सूत्रावर अनेक उदाहरण परीक्षेमध्ये येतात। 1 न्यूटन इक्वल्स टू 10 to power 6 डाइन, 1 कॅलरी इक्वल्स टू 4.18 जूल, 1 किलोग्राम इक्वल्स टू 9.81 न्यूटन, 1 जूल इक्वल्स टू 10 to power 7 अर्ग, पाय रेडियन इक्वल्स टू 180 डिग्री हे जे सूत्र अतिशय महत्वाचे सूत्र आहे, ज्या सूत्रावरती अनेकदा उदाहरणं आपल्याला विचारू शकतात। नेक्स्ट आपण 5व्या याच्याकडे जाऊया। हे जे आहे कन्वर्ट इनटू सेल्सियस इंटू फॅरनहाइट, हे म्हणजे सेल्सियस इंटू फॅरनहाइट हे जे कन्व्हर्शनचे जे प्रॉब्लेम आहे हे रिगार्डिंग विथ द हीट अँड टेम्परेचर संदर्भात आहे। उष्णता आणि तापमानामध्ये हे सूत्र आहे महत्वाचं, 9C इक्वल्स टू 5F-160 या सूत्राने आपल्याला सेल्सियसचं फॅरनहाइट किंवा फॅरनहाइटचं सेल्सियस मध्ये कन्व्हर्शन करता येते। या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे, 10 डिग्री सेल्सियसचे फॅरनहाइट मध्ये कन्व्हर्शन करा। मग या सूत्रात जर आपण किंमत टाकली 9C, C ची व्हॅल्यू दिली आहे 10 इक्वल्स टू 5F-160, 9 into 10 म्हणजे 90 झाले, -160 इकडे आले तर काही पक्षांचं केलं तर 160 प्लस 160 होईल, तिकडे राहिले कोणते 5F, 90 प्लस 160 टोटल 250 इक्वल्स टू 5F, F इक्वल्स टू 250 डिवाइड बाय 5 म्हणजे F इक्वल्स टू 50 डिग्री फॅरनहाइट हे आपल्याला उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याच्यानंतर एक आपण प्रॉब्लेम पाहिलेला आहे, ते सुद्धा रिगार्डिंग विथ हीट अँड टेम्परेचर। त्या संदर्भातलं जे एक महत्वाचं जे टेम्परेचर मोजण्याचं साधन आहे ते आहे रिमर, की त्या रिमर सुद्धा अनेक जण म्हणतात। तर 72 डिग्री रिमर कन्वर्ट इनटू डिग्री सेल्सियस,
एक सूत्र आहे C/100 इक्वल्स टू R/80. या सूत्राने आपल्याला सेल्सिअसचं रिमरचं सेल्सिअसमध्ये कन्व्हर्शन करता येते. या याच्यामध्ये जर आपण किंमत टाकली C/100, हे C काढायचं आहे. व्हॅल्यू ऑफ R दिलेली आहे 72 डिवाइड बाय 80. आपण जर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 80 इंटू C इक्वल्स टू 100 इंटू 72. देन C इक्वल्स टू 100 इंटू 72 डिवाइड बाय 80 म्हणजे 7200 डिवाइड बाय 80. आन्सर इज C इक्वल्स टू 90 डिग्री. हे म्हणजे सेल्सिअस काढलेलं आहे. रिमरचं आपण सेल्सिअस मध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. याकरता हे सूत्र आपण लक्षात घेतलं आहे. 7वं उदाहरण आपण जरा थोडं वेगळ्या पद्धतीने घेतलं आहे. इथं प्रॉब्लेम असं विचारला गेला आहे 1 सेकंड इक्वल्स टू हाऊ मच अवर्स. एकदम वेगळं प्रॉब्लेम आहे. आपल्याला सगळ्याला माहित आहे 1 तास म्हणजे किती मिनिटं होते, 60 मिनिटं. एका तासाचे 60 मिनिटं म्हणजे 60 गुणिले 60 म्हणजे 36 सेकंद. हे सगळ्याला माहित आहे. 1 तास म्हणजे 36 सेकंद. पण प्रश्न कसा विचारला गेला आहे, एका सेकंदाचे तास किती, उलट विचारलेलं आहे. म्हणून 1 तास 36 सेकंद. तर आपल्याला या ठिकाणी सेकंद दिलेलं आहे 1 सेकंद. फाइंड आउट अवर्स तर घेतलं x अवर्स. मग आपण जर बाय क्रॉस जर केला तर x इंटू 3600 हे लिहून घेतलं आहे. 1 इंटू 1 म्हणजे 1. x इक्वल टू 1 डिवाइड बाय 3600. याचा आन्सर येते 0.00027 अवर्स. म्हणजे आपल्याला एका सेकंदाचे तास किती आपल्याला या पद्धतीने आपल्याला काढता येते. या सुद्धा पद्धतीने आपल्याला उदाहरणं विचारू शकतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट 2 महत्वाचे जे काही सूत्र आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. हे सुद्धा सूत्र आहे. या सूत्र सुद्धा उदाहरण बऱ्याचदा विचारतात. 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. हे सुद्धा 2 सूत्र. या साईडला आपण सूत्र पाहिलेले आहे 1 2 3 4 5 6 आणि हे 2 सूत्र. हे महत्वाचे सूत्र युनिट या चॅप्टर संदर्भात असल्या कारणाने याच्यावरती विशेष करून जोर देऊन याची प्रॅक्टिस करावी, जेणेकरून कन्व्हर्शनची उदाहरणं आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल. धन्यवाद.